नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील। मगाशी आपण बघितलं 2 किलो मटण फोडणीला टाकलेलं, ते शिजलं। आता शिजल्यानंतर हा सुखा मटण मसाला विथ एग्स केलेला आहे आणि ह्या 2 किलो मटणासाठी हा रसा केलेला आहे। आता रशाला उकळी आलेली आहे, तर आपण आता टेस्ट करूया। तर हा मसाला कसा केला आहे ते मी तुम्हाला सांगतेच। एक ओला नारळ घेतला, 2 चमचे जिरे, 1 वाटीभर तीळ, 4 लवंगा, 4 दालचिनीचे तुकडे, 4 हिरवे वेलदोडे आणि 2 बदाम फूल। हे सगळं ड्राय केलं, भाजलं, त्याची सुकी पावडर केली। नंतर 2 टोमॅटोची पेस्ट केली, लसूण, आलं आणि कोथिंबीर खलबत्त्यात चेचून घेतलं आणि फोडणीमध्ये पहिल्यांदा जिरे, मोहरी, हळद टाकून आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली। त्यानंतर लाल तिखट टाकलं, त्यानंतर कोथिंबीरी परत एकदा कापून टाकली, टोमॅटोची पेस्ट टाकली आणि मग हा खोबऱ्याचा मसाला टाकला। नंतर कांदा सुक्का तेल घालून भाजून घेतलेला त्याची पेस्ट घातली, लाल तिखट घातलं आणि तेल सुटेपर्यंत कांदा भाजला आणि त्यानंतर थोडंसं मटणाचं पाणी त्यामध्ये शिजलेलं आणि पाणी घातलं आणि अशा पद्धतीने हे हलवलेलं आहे। बघा, मी परत हलवते आता। खूप छान अशी ग्रेव्हीला अशी मस्त कट आलेला आहे, तवंग आलेला आहे, स्वादही खूप छान सुटला आहे आणि रशाला ताई मधोमध उकळी येते। कट बघा कसा आलेला आहे। तर मला जरूर आपली टेस्ट करून मला आपला अभिप्राय कळवा। धन्यवाद।